पुढची एक महत्त्वाची बातमी आहे। डान्स बार सुधारणा विधेयकावरनं विधानसभेत अनिल परब आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यामध्ये खडाजंगी झाली। मंत्रीच डान्स बार चालवतो नाव न घेता परब यांनी योगेश कदम यांच्यावर टीका केली, तर राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्री डान्स बार चालवतात हे विधान कामकाजातून वगळण्याची मागणी केली। हे वक्तव्य वगळलं गेलं नाही तर माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी कसे डान्स बार चालतात हे मला उघड करावं लागेल, असा इशारा योगेश कदम यांनी दिला। तुम्ही कायदा करताय, कोणावरती करणार तुम्ही कायदा? तुमच्यात काय हिम्मत आहे हो? ग्रह खातं आहे ना तुमच्याकडे, हिम्मत आहे? अहो तुमचा मंत्री डान्स बार चालवतोय, मंत्र्याच्या आईच्या नावावरती डान्स बार आहे, 3 FIR झालेत त्याच्यावरती। काय कारवाई केली तुम्ही? खरं या विषयात मी जाणार नव्हतो, परंतु जर तुम्ही आमच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला जर लात म्हणून उठवायचा प्रयत्न कराल तर आम्हाला देखील सगळ्या भानगडी माहिती आहेत। तुम्ही तुमच्या मंत्र्यावरती कारवाई करू शकत नाही, ज्यांच्या नावावरती लायसन आहे त्यांच्यावरती तुम्ही आतापर्यंत काही कारवाई केलेली नाही। जर का विषय हा वाढला तर मग माजी मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये कुठे डान्स बार चालू होते ही देखील माहिती मला द्यावी लागेल। सर मला ती माहिती द्यावी लागेल। हा विषय वाढू नये, हा विषय वाढू नये। एक मिनिट सभापती महोदय, पुन्हा सन्माननीय सदस्यांनी ते 2 मिनिटं विधेयकावरती मुद्दा मांडत असताना मंत्री डान्स बार चालवतात त्यांनी असा उल्लेख केलेला आहे, ते पटलावरनं काढून टाकण्यात यावं। मंत्री डान्स बार चालवताना असा उल्लेख केलेला आहे, हे कुठल्या आधारे म्हणतायत? आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिले असतील तर सभागृहामध्ये आपण जरा विचारावं मुख्यमंत्री महोदयांना विधेयकाचा काय संबंध आला? त्यांनी मंत्री महोदय त्यांनी कोणाचंही नाव नाही घेतलं, नाही, पण त्यांनी जो उल्लेख केलेला आहे की मंत्री डान्स बार चालवतात हे रेकॉर्डला काढलं पाहिजे।